साहेब काय काय वाचा लागलाय? काय नाही, आज पेपरला आले. हा लाच घेणार पण नाही आणि लाच देणार पण नाही म्हणून काल शपथ घेतल्या कलेक्टर ऑफिसमध्ये. अरे आपल्या देशात लाच घेत पण नाहीत आणि लाच देत नाही कोण म्हणते? आज खरंला सांगू काय, देते ते काय देत्या, टक्केवारी देत्या. तुला सांगतो, घोंगडं काही ठिकाणी, टोकन काही ठिकाणी, बर. काही टेबला खाली म्हणतात, काही ठिकाणी बक्षीस म्हणतात. ते दिल्याशिवाय आपली फाईल पुढे जाईतच जाईतच नाही. सगळ्यात मोठा एजंटकडं आलं तर ती फास्टच फाईल जाते. त्यामुळे आपल्या देशामध्ये लाच घेत पण नाही तर लाच देत पण घेत नाही. पण तर आपल्या देशाचं हेच वैशिष्ट्य आहे आपल्या. पण ह्यासाठी आता हिने घेतली शपथ, पण ही शपथ घ्यायला पाहिजे. टोकन पण घेणार नाही, बक्षीस पण घेणार नाही, टक्केवारी पण घेणार नाही, त्यानंतर एजंटकडे पण घेऊन घेणार नाही. जे तुम्ही जनता येईल त्याच्याकडनंच काम करून घेणार. तर अशी ती शपथ खरी घ्यावी. शपथ घे, ती खरी शपथ वा. नाही. आणि जॉबला लागतोय, नोकरीला, त्यावेळेला ही शपथी सगळ्या ह्याच्यामध्ये सरकारीमध्ये घेतात. पण तसं वागत नाही, शब्दाला कोणी विचारत नाही रे. विचारत नाही. आणि ते केल्याशिवाय पुण्य पण वाढत नाही, संपत्ती पण वाढत नाही. लक्षात ठेव. हसू नकोस, हा ते आहे हे सत्य आहे, ते सत्य आहे असं मला तर वाटायला रे, वाचायला लागलं. हसू येण्यासारखी गोष्ट आहे. आणि माझा देश एवढा हे नाही आहे. लाच घेऊन लाच देऊन कामं करण्यापेक्षा बक्षीस कोण देते, टोकन कोण देते, हे देत असते आपल्या इथे. लक्षात आलं, टक्केवारी दिल्याशिवाय फाईल पुढे जात नाही, काम पुढे मिळत नाही. हे तर मान्य आहे का नाही? हे बोललं म्हणजे विजय सरदार बात. सत्य बोलायचं नाही, सत्य बोलणार, फायदा तोट्याचे मी विचार करेन.